गोपीनाथ मुंडेंची लेख जे बोलते ते जोरात बोलते असं पंकजा मुंडे म्हणतायत। जरांगे पाटील वंचितांसाठी लढतात आणि मी त्यांच्या विरोधात बोललेच नसल्याचं पंकजा मुंडे म्हणतायत। तर पंकजा प्रीतम मुंडेंना अडवलं जातं असं चित्र तयार केलं जात आहे। आम्हाला अडवणारी लोक कोण आहेत असा सवाल सुद्धा पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला। माझ्यासोबत सर्व जाती धर्माचे लोक असल्याचं पंकजा म्हणतात। डोक्यात वाटलं की इथून इथपर्यंत एकही नाव आणि मागेही नाव कोणत्याही वंजारी समाजाचं नाही। म्हणजे आता हे काय चाललंय निवडणुकीमध्ये, हे कुठे चाललंय ही निवडणूक, हे कुठल्या पातळीवरचे लोक आहेत, हे कोणी किरायाचे लोक आहेत का कोणी ठरवून करणारे लोक आहेत। कारण चांगले लोक तर हे माझ्याजवळ आहेत, हे खानदानी आहेत, हे सगळ्या जाती धर्माचे आहेत, हे सगळ्या विचारांचे आहेत, हे माझ्या बरोबर आहेत। मला असं वाटतंय की निवडणुकीची आणि प्रचाराची पातळी घसरत नाही ना चालली। आम्ही खूप ठरवलं की पातळी ठेवायची। आम्हाला तुकाराम ब्रिजांनी गेले अडवलं, आम्ही म्हटलं नाही, ते आंदोलक नव्हते। प्रीतम ताईंना राणीमध्ये गेल्या परिस्थिती झाली, मी म्हटलं नाही, ते आंदोलक नव्हते आणि ते नव्हतेच, हे सत्य आहे। पण कुठेतरी असं दाखवण्याचा प्रयत्न चाललाय की पंकजा ताई आणि प्रीतम ताईंनाच फक्त अडवलं चाललंय, जणू काही बाकीच्यांना चाललंय। हे सगळं आहे, हे असत्य आहे। आमच्या विरोधात कोणी नाही, आमच्या बाजूने सर्व जाती धर्माचे लोक आहेत। हा मला विषय दाखवा।